नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमी मध्ये, अर्थात आपल्या सेकामध्ये. तर बऱ्याच दिवसापासून मुलांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली होती आणि मला मेसेज पण आले होते मुलांचे की सर म्हणत होते तुमचं बुद्धिमत्ता चांगल्या पद्धतीनं आम्ही कव्हर करून घेतलं, आम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजलं, मात्र तुम्ही गणित कधीपासून चालू करत आहात, गणिताची खूप भीती आमच्या मनामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ती भीती तुमच्या मनातून निघणार आहे. आजपासून आपण गणिताला हात घालणार आहोत आणि एकदम डिटेलमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत, कोणते टॉपिक्स आहेत, हे सगळे टॉपिक आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर चला वेळ न घालवता आपण विषयाला हात घालूयात. तर आपला गणित आजचा आपला पहिला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे संख्याशास्त्र. म्हणजे बघा, गणित हा कशावर अवलंबून आहे? सगळ्या संख्यांवर अवलंबून आहे, त्या क्रियांवर अवलंबून आहे. तर सगळ्यात अगोदर संख्या म्हणजे काय आणि संख्या कशा असतात, त्याचे प्रकार काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर अगोदर आपण बेसिक पासून आणि आलेले PQ या अशा पद्धतीनेच आपण चालणार आहोत आणि सगळं कव्हर करून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला, तर आजचा टॉपिक आहे संख्याशास्त्र. ठीक आहे, थोडा मोठा टॉपिक आहे, पण लक्षपूर्वक ऐका आणि ह्या गोष्टी जर लिहायच्या असतील तुम्ही तर नोट डाऊन पण करून घ्या. चला, तर काय म्हणतं, संख्यांच्या अंकाच्या स्थानापर्यंत त्यांना उजवीकडून डावीकडे किंमत वाढत जाते. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुम्हाला काय माहित आहे, आपण ज्या पद्धतीने संख्या लिहितो, कोणत्या पद्धतीने लिहितो? आता बघा, आता जसं 1 लिहिलं, ठीक आहे, मी 10 लिहिलं, ठीक आहे, मग काय लिहिलं, 100 लिहिले, ठीक आहे काय, किंवा 1000 लिहिले. तर बघा, तुम्ही जर विचार केला तर विचार केल्यावर तुम्हाला काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही उजवीकडून डावीकडे जाता तेव्हा किंमत वाढत जाते. आता बघा, आता एकच संख्या आहे, आता इथे इकडे तिकडे जायची गरज नाही. ह्या संख्येची व्हॅल्यू काय होणार, आपण याला 1 म्हणतो. त्याच पद्धतीनं इथे किती होणार, तर बघा आपण काय केलं, उजवीकडून म्हणजे इकडच्या बाजूने इकडे येणार आहोत, म्हणजे डावीकडे येणार आहोत, तेव्हा बघा याची व्हॅल्यू वाढत झाली. जरी 0 असला तरी पण याची व्हॅल्यू वाढली. किती झाले, 10 झाले. याच पद्धतीने इकडे बघा, आपण जेव्हा उजवीकडून डावीकडे येत आहोत तेव्हा व्हॅल्यू काय होऊन राहिली, वाढत आहे. इथे 100 झाले. इथेही बघा त्याच पद्धतीनं कसं, म्हणजे तोच अर्थ दिलेला आहे. जेव्हा आपण संख्यांचा अभ्यास करतो, ज्यावेळेस आपण उजवीकडून डावीकडे आपण विचार करत जातो तेव्हा काय होत जातं, संख्यांची जी काही व्हॅल्यू आहे, जी काही किंमत आहे, ती काय होत असते, तर ती वाढत जात असते विद्यार्थी मित्रांनो. समजलं? एकदम बेसिक आहे, एकदम साधा आहे. लक्ष द्या, ऐकून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. चला, आता पुढे बघूयात. आता दर्शनी किंमत आणि काय आहे आपली स्थानिक किंमत, यामध्ये फरक काय, अत्यंत महत्वाचा आहे. क्वेश्चन तर यावर येणार नाही विद्यार्थी मित्रांनो, मात्र हे जे काही बेसिक आहे, त्या सगळं बेसिक आपल्याला पूर्ण गणितामध्ये कामी पडणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. जे काही बेसिक आहे अत्यंत महत्वाचं आहे, त्यामुळे ह्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत आणि आजच्या आजच तुम्ही क्लिअर करून घ्या. चला, तर दर्शनी किंमतीचा अर्थ काय होतो, म्हणजेच त्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो. म्हणजे काय होतो, दिसता क्षणी असणारी किंमत म्हणजेच दर्शनी किंमत. आता दिसता क्षणी म्हणजे असणारी किंमत म्हणजे काय, आता बघा ही ठराविक संख्या दिलेली आहे. इथं काय दिलेलं आहे, 5423 ही ठराविक संख्या आपल्याला दिलेली आहे. तर याची बघा 3 ची दर्शनी किंमत काय आहे, जेव्हा आपण 5423 ला बघतो, आपण 3 कडे बघतो तर आपल्याला काय आठवतंय, फक्त 3च आठवतं, एवढंच घ्यायचं. म्हणजेच 3 ची दर्शनी किंमत प्रत्यक्ष वेळेस आपण बघता क्षणी आपल्याला काय दिसते, फक्त 3 दिसते. बाकी काय दिसतं का, बाकी काहीही दिसत नाही. मग मी बघितल्यावर, इथं थेट बघितल्यावर 3 ची व्हॅल्यू काय येईल, फक्त 3च येईल. मग 2 ची पण त्याच पद्धतीनं किती येणार आहे, आपण फक्त 2 बघितलं, यामध्ये काही दिसतं का, शून्य वगैरे काही दिसत नाही, फक्त 2 दिसते. म्हणजे दिसता क्षणी दिसणारी किंमत, असणारी किंमत म्हणजेच काय असते, आपली फेस व्हॅल्यू म्हणजेच काय आहे, तर 2 आहे. त्याच पद्धतीनं 4 ची पण 4 येणार आणि 5 ची पण 5 येणार, म्हणजेच दिसता क्षणी असणारी किंमत. त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला म्हणतो त्याची फेस व्हॅल्यू म्हणजेच दर्शनी किंमत. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. आता बघायचं स्थानिक किंमत, आता म्हणजे प्लेस व्हॅल्यू. तर बघा आपण 30 संख्या घेऊ. आपण आता 30 संख्या घेऊ. काय, कोणती संख्या होती बघा, 5423 ही ठराविक संख्या होती. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? तर यामध्ये बघा, आपण ज्यावेळेस दर्शनी किंमत जी होती, आपण 2 ची 2 घेतली, 4 ची 4 घेतली, 5 ची 5 घेतली, 3 ची 3 घेतली. कळलं सगळ्यांना? मात्र आता तुम्ही स्थानिक किमतीचा जेव्हा विचार कराल त्यामध्ये थोडं डिफरन्स असतं विद्यार्थी मित्रांनो. त्यालाच म्हणतो आपण प्लेस व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे कोणत्या प्लेसवर तो अंक आहे त्यावरून त्याची व्हॅल्यू ठरत असते. आता हे बघा 5423, तर बघा
आता एकक स्थानी काय आहे? 3 आहे. दशक स्थानी काय आहे? 2 आहे. शतक स्थानी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 4 आहे. आणि हजार स्थानी काय आहे? तर 5 आहे. सगळ्यांना माहित आहे. मग ही ठराविक संख्या आहे, याला आता जर मी विचारलं की प्रत्येक याची जे काय आहे स्थानिक किंमत, म्हणजे जर 5 ची स्थानिक किंमत विचारली, 4 ची स्थानिक किंमत विचारली, 2 ची विचारली किंवा 3 ची विचारली, तर सगळ्यांची स्थानिक किंमत ही वेगवेगळी असणार आहे. ठीक आहे. कशावरून येईल विद्यार्थी मित्रांनो? बघा, आता ह्या 5423 ला मी कोणत्या पद्धतीने लिहावं लागेल मला? बघा, आता तुमच्याकडे समजा दिला 5423 रुपये दिलेले आहेत. तर बघा, 3 रुपये तुमच्याकडे चिल्लर असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक 20 ची नोट असणार आहे असेल. त्यानंतर 100च्या 4 नोटा म्हणजे ते 400 तसे असणार आहेत. आणि आता 5000 म्हणजे 5000चे मग कसे होतील? आता 500च्या 10 नोटा पकडा, तर मग ते 5000 वेगळे होतील. जेव्हा इतक्या नोटा तुमच्याकडे दिल्या जातील तेव्हा जाऊन ती पूर्ण व्हॅल्यू ठरेल, म्हणजे तेव्हा जाऊन तुमच्याकडे तेवढे रुपये असणार आहेत. किती असणार आहेत? तर 5423 रुपये. कळलं सगळ्यांना? का बरं ते 5423 रुपये आले? तर अशा पद्धतीने आले. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? म्हणजे आता 5 ची जर तुम्ही इथं म्हटलं की स्थानिक व्हॅल्यू काय आहे, तर 5 ची स्थानिक व्हॅल्यू काय असणार आहे? तर 5000 असणार आहे. 4 ची स्थानिक व्हॅल्यू काय असणार आहे? तर 400 असणार आहे. 2 ची स्थानिक व्हॅल्यू काय असणार आहे? तर 20 असणार आहे. आणि 3 ची एकक स्थानी असल्यामुळे 3च असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कळलं सगळ्यांना? म्हणजे कोणत्या पद्धतीनं हे सगळं घ्यायचं होतं हे तुम्हाला कळलं असेल. बघा, खाली पण त्याच पद्धतीने दिलं आहे. म्हणजे इथं जसं बघा, त्याचं विस्तारित रूप मी तुम्हाला करून दाखवलं. हे जे काही 786 रुपये आहेत त्याला कोणत्या पद्धतीने घेऊ आपण? 100 रुपयाच्या नोटा घेऊ 7 म्हणजे 700 रुपये होतील. आता 10 रुपयाच्या नोटा घेऊ 8 म्हणजे 80 रुपये होतील. आणि बाकी चिल्लर 6 रुपये म्हणजे टोटल किती होतील? 786 रुपये. कळलं सगळ्यांना? म्हणजे आपली स्थानिक किंमत कोणत्या पद्धतीची येईल आणि फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत कोणत्या पद्धतीची येईल हे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. चला कळलं असेल तर कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे जायचं आहे आपल्याला. अत्यंत बेसिक कन्सेप्ट आहे आणि लक्षपूर्वक ऐक आहे सगळं. ठीक आहे. चला, आता बघा, संख्यांचे प्रकार अत्यंत महत्वाचा टाईप आहे. सगळ्या जे काही संख्या आहेत त्या सगळ्या संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता तेच बघायचं आपण. तर बघा, सगळ्यात अगोदर काय आहे? वास्तव संख्या, त्यालाच आपण म्हणतो रिअल नंबर्स. आता रिअल नंबर म्हणजे काय? वास्तव संख्या म्हणजे काय? आता दररोजच्या व्यवहारामध्ये ज्या काही संख्या आपण वापरतो, म्हणजे गणितीय क्रिया करण्यासाठी असो किंवा गणिताच्या अभ्यासामध्ये जो आपल्याला प्रमुख घटक आहे, ज्या काही संख्या आहेत त्या कोणत्या संख्या आहेत? तर त्या सगळ्या संख्या आहेत रिअल नंबर्स. ठीक आहे. दररोजच्या व्यवहारात लागणाऱ्या सर्व संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. म्हणजे आपण ज्या काही गणितीय क्रिया आहेत त्या सगळ्यांमध्ये ज्या काही यूज होणाऱ्या संख्या त्या संख्यांना काय म्हणू आपण? रिअल नंबर्स म्हणू. आता रिअल नंबरचे उदाहरण दिले आहेत. 0 तुम्हाला माहित आहे, 1. ठीक आहे. आता अपूर्णांकात दिलेला आहे अर्धा. त्यानंतर -5 याच्यामध्ये स्क्वेअर रूट मध्ये 8 दिलेले आहेत, 2 दिले आहेत, 102. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या काही आपल्या व्यवहारातल्या संख्या आहेत त्या ज्या काही सगळ्या संख्या आहेत यांना काय म्हणू आपण? तर यांना म्हणू आपण रिअल नंबर्स. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? आणि अजून एक महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही गणितामध्ये अभ्यास करणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला फक्त रिअल नंबर्सचाच अभ्यास करायचा आहे. इमॅजिनरी नंबर्स आपल्याला अभ्यासामध्ये नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता दुसरं बघा, हा जरी अभ्यासात नसला पण एकदा बघून घ्यायचं. ठीक आहे. इमॅजिनरी नंबर म्हणजेच आभासी संख्या. आता आभासी संख्या म्हणजे काय? आभासी संख्या म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, जेव्हा ऋण संख्यांना वर्गमूळाच्या स्वरूपात दाखवतात त्यांना आभासी संख्या म्हणतात. म्हणजे जे काही वर्गमूळ आहे, आता वर्गमूळाचा साईन कोणता आहे तुम्हाला माहित आहे. या साईन मध्ये एखादी ऋण संख्या जर दाखवलेली असेल तर समजून जायचं ती संख्या कोणती आहे? तर ती संख्या आभासी आहे. इतकीच गोष्ट आहे. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? चला पुढचं बघूयात. आभासी संख्येचा वापर आपल्याला नाही, आपल्याला फक्त रिअल नंबर, ठीक आहे, आपल्याला वास्तव संख्यांचाच गणितामध्ये वापर करायचा आहे. आता बघा, परिमेय संख्या यालाच म्हणतो आपण रॅशनल नंबर. ठीक आहे. आता रॅशनल नंबर म्हणजे काय? बघा, काय म्हटलं आहे, जर ए आणि बी म्हणजे कोणतेही ए आणि बी हे दोन घटक घेतले आहेत, बाबी घेतले आहेत. आता हे आपल्याला अझूम करायचं आहे, कोणत्याही संख्या असू शकतात, त्यांची मांडणी कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे? तर ह्या पूर्णांक संख्या आहेत, म्हणजेच कोणत्या येणार पूर्णांक संख्या म्हणजे काय होणार विद्यार्थी मित्रांनो? ज्या संख्या अपूर्णांकात राहत नाही त्यांना पूर्णांक म्हणतो. म्हणजे कोणकोणत्या आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा जे काही संख्या आहेत, पूर्ण अंक जे आहेत त्यांना काय म्हणतो? पूर्ण अंक असणाऱ्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर काय म्हटलं आहे, या पूर्णांक संख्या असतील आणि बी ची किंमत 0 नसेल, म्हणजे जेव्हा बघा तुम्ही या पद्धतीने मांडाल,
या पद्धतीने जेव्हा मांडाल म्हणजे अंशामध्ये ए आणि छेदामध्ये बी मांडाल, ठीक आहे, तर अशा पद्धतीने जेव्हा मांडणी कराल आणि बी ची किंमत काय नसणार आहे, शून्य नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता का शून्य नसणार आहे, कारण की जेव्हा छेदामध्ये शून्य दिलेला असेल तर त्याची व्हॅल्यू काय होत असते, त्याची व्हॅल्यू काढता येत नाही, त्याची व्हॅल्यू होत असते इन्फिनिटी. कळलं सगळ्यांना, ठीक आहे. त्यामुळे आपण शून्य देऊ शकणार नाही, कारण की आपल्याला ती व्हॅल्यू फाइंड करता येणार नाही. इन्फिनिटी म्हटल्यावर काहीच आपल्याला सांगता येत नाही काय व्हॅल्यू निघणार म्हणून, ठीक आहे, म्हणून आपण शून्य देऊ शकत नाही. तर बी ची व्हॅल्यू शून्य नसेल त्यावेळेस ज्या काही संख्या तयार होतील मग कोणतेही राहू शकतं बी मध्ये, ठीक आहे. फक्त शून्य वगळून कोणतीही संख्या असेल तर त्यावेळेस काय होणार आहे, ती संख्या म्हणजे परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर होणार आहे. कळलं सगळ्यांना. रॅशनल नंबर म्हणजे काय, फक्त जे छेदामध्ये जे काही व्हॅल्यू असेल ते शून्य सोडून बाकी कोणता अंक असेल तर त्याला आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो. म्हणजे बघा 1/1 येऊ शकतं किंवा 1/2 किंवा 1/3 काही राहू, फक्त आपल्या छेदामध्ये शून्य नसायला पाहिजे, इतकी गोष्ट लक्षात ठेवा. कळलं सगळ्यांना. बघा हे जे काही उदाहरण दिलं आहे त्यावरून बघा, ठीक आहे. आता शून्य दिलेलं आहे पण भागाकारात 1 दिल्यानंतर ते शून्य येईल, हे पण गोष्ट लक्षात ठेवा. आपण ते हळूहळू बघू, ज्यावेळेस सगळे येईल त्यावेळेस बघू. कळलं सगळ्यांना. जे रॅशनल नंबर कोणत्या होत्या, इमॅजिनरी नंबर्स कोणत्या होत्या आणि रिअल नंबर्स कोणत्या होत्या, ठीक आहे, अत्यंत बेसिक होतं. आता पुढचा प्रकार बघा. पुढचा प्रकार आहे अपरिमेय संख्या, त्यालाच म्हणतो आपण इरॅशनल नंबर्स. आता इरॅशनल नंबर्स म्हणजे काय काय येणार विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्या ए या बी स्वरूपात मांडता येत नाही, म्हणजेच ए बाय बी च्या स्वरूपात मांडता येत नाही, जेथे ए व बी हे पूर्णांक असतील आणि बी ची किंमत 0 नसेल, ठीक आहे, म्हणजे बी ची जरी किंमत 0 नसेल मात्र आपण काय आहे या स्वरूपात त्याला मांडू शकत नाही, तशा संख्यांना काय म्हणतात, तर इरॅशनल नंबर्स म्हणतात. आता या प्रकारामध्ये का मांडू शकत नाही ते बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. बघा आता हे काही √13 आहे, √13 ची व्हॅल्यू काढता येईल का आपल्याला, काढता येईल, पण त्याची स्पष्ट व्हॅल्यू निघेल का, ते रिकरिंग मध्ये जाईल. एक व्हॅल्यू ठराविक अशी रिकरिंग मध्ये चालली जाईल. √2 ची पण बघा आपण त्याला साहजिक 1.41 ही व्हॅल्यू देतो, पण ते 1.41च आहे का, हे 1.41414141 असं 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 ते मिळतच नाही, ते येतच जातं. अशा पद्धतीच्या ज्या काही व्हॅल्यू असतील रिकरिंग मध्ये असतील तर अशा व्हॅल्यू काय होतात, तर अशा व्हॅल्यू होतात इरॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या. गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीच्या संख्यांना आपण ए बाय बी च्या स्वरूपात मांडू शकत नाही, ठीक आहे. कळलं सगळ्यांना. कळलं विद्यार्थी मित्रांनो. आता त्याच पद्धतीनं आता पायची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 22/7 घेतो आपण, पण जेव्हा तुम्ही 22/7 काढाल, तुम्ही जरी 3.14 लिहून घेत असाल मात्र तेवढंच येतं का, नाही, ती व्हॅल्यू वाढत जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे अशा ज्या रिकरिंग नंबर्स आहेत, व्हॅल्यू त्याची स्पष्टपणे दिसत नाही, त्याचा पूर्णपणे भागाकार येत नाही, अशा पद्धतीच्या येणाऱ्या संख्यांना काय म्हणतात, तर म्हणतात इरॅशनल नंबर्स म्हणजेच अपरिमेय संख्या. कळलं सगळ्यांना. आता बघा हे 1/3 आहे, ठीक आहे. 1/3 जरी दिलेलं असेल, ठीक आहे, पण याची स्पष्ट व्हॅल्यू निघते का, हा स्पष्ट भागाकार निघतो का विद्यार्थी मित्रांनो. ज्या पद्धतीने आपण 1/2 दिलं, याचा स्पष्ट भागाकार 0.5 निघतो, तसाच याचा 1/3 चा आपल्याला निघतो का स्पष्ट भागाकार, तर निघत नाही विद्यार्थी मित्रांनो. याची व्हॅल्यू 0.333333 अशा पद्धतीनं रिकरिंग मध्ये येत असते. त्यामुळे अशा पद्धतीच्या संख्यांना काय म्हणायचं, तर म्हणायचं इरॅशनल नंबर्स. अत्यंत सोपा कन्सेप्ट आहे, फक्त लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे. आता यामध्ये बघा 0.5 जरी दिलेला असेल पण त्याच्यावर डॅश दिलेली आहे, याचा अर्थ काय असतो, जेव्हा डॅश दिलेले असते तेव्हा ते रिकरिंग मध्ये असते, म्हणजेच हे जे काही 5 आहेत ते येऊनच राहिल्यात, ते इन्फिनिटी पर्यंत तशीच 5 येणार आहेत, त्याचा अर्थ कसा असतो, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा पण ही अशी वर डॅश आली तर समजून घ्यायचं की ती व्हॅल्यू रिकरिंग मध्ये आहे. कळलं. म्हणजे रॅशनल नंबर्स कोणत्या आणि इरॅशनल नंबर्स कोणत्या पद्धतीने त्याची मांडणी करायची. कळलं सगळ्यांना. चला, कळलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता बघा आपण बघायचं आपल्या ज्या परिमेय संख्या आहेत म्हणजे रॅशनल नंबर्स आहेत, त्यांचाच आपल्याला अभ्यास इथं करायचा आहे. पोलीस भरतीमध्ये प्रामुख्याने त्याच्याबद्दलच्या ज्या काही संख्या आहेत, गणितीय क्रिया आहेत, त्या सगळ्या आपल्याला बघायच्या आहेत. त्यामुळे जे महत्वाचं आहे परिमेय संख्यांचे प्रकार ते आपण बघून घ्यायचे, ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर बघा पूर्णांक संख्या, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इंटेजर्स, ठीक आहे. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय, इंटेजर्स म्हणजे काय येणार आहे, तर बघा ज्या काही सर्व धनसंख्या आहेत आणि ऋण संख्या आहेत ह्या सगळे मिळून आणि शून्य पण येईल. म्हणजे बघा आता जसं -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 म्हणजे इन्फिनिटी पर्यंत
म्हणजे निगेटिव्ह इन्फिनिटी पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत ज्या काही संख्या आहेत, पूर्णांक संख्या म्हणतो बरं मी, काय म्हणतो, पूर्णांक संख्या म्हणतो, त्या ज्या काही संख्या आहेत ह्या सगळ्या संख्या कोणत्या येणार आहेत, तर त्या येणार आहेत इंटेजर्स. कळलं सगळ्यांना? यामध्ये 0 पण येतो, 1 पण येतो, 2 पासून सगळे येतात आणि मायनस मधले पण सगळे येतात. ठीक आहे, म्हणजे ऋण संख्या आणि धनसंख्या आणि शून्य हे सगळे मिळून काय तयार होतात, तर इंटेजर्स, त्यालाच म्हणतो आपण पूर्णांक संख्या. कळलं सगळ्यांना? बघा उदाहरणामध्ये पण दिलेलं आहे तेच. आता पुढचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो फ्रॅक्शन्स, म्हणजे आपण म्हणतो अपूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या तुम्हाला माहित आहे 1 2 3 4 म्हणजे छेदामध्ये काही नाही अशा संख्या कोणत्या आहेत, तर पूर्णांक संख्या आहेत. मात्र छेदामध्ये काही ठराविक व्हॅल्यू असेल तर तशा पद्धतीच्या संख्यांना काय म्हणतो, तर अपूर्णांक, म्हणजे ज्या पूर्ण नाहीत त्यांना काय म्हणतो आपण, अपूर्णांक संख्या. ठीक आहे, तर अपूर्णांकाची जी काही किंमत असेल ती काय असते, पूर्णांकात येत नाही म्हणजे त्याचा पूर्णांक होईल. आता बघा इथं जे 1/2 आहे हे पूर्णांक संख्या झाली का, नाही, कारण की छेदामध्ये काहीतरी ठराविक व्हॅल्यू दिलेली आहे. याची व्हॅल्यू जर आपण 0.5 काढू शकतो, पण तरीही ही संख्या आपण पूर्ण लिहू शकतो का, ही पण 0.5 दिलेली, ही डेसिमल मध्ये जी संख्या आहे ती पूर्णांक संख्या आहे का, नाही. जर 5 असतं तर ती पूर्णांक संख्या आली असती, मात्र ती डेसिमल मध्ये असल्यामुळे ही पण काय होणार, तर अपूर्णांक संख्या येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ज्या प्रॉपर पूर्ण संख्या आहेत त्यांना म्हणतो पूर्णांक संख्या, आणि ज्या अपूर्णांकात आहेत म्हणजे छेदामध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे, त्यांच्या छेदामध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे, त्या संख्यांना आपण काय म्हणतो, तर आपण म्हणतो अपूर्णांक संख्या, म्हणजेच त्यांना इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फ्रॅक्शन. कळलं सगळ्यांना? ठीक आहे, चला आता पुढचं बघूयात. बेसिक कन्सेप्ट आहे सगळी ही विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. आता होल नंबर्स. आता होल नंबर्स म्हणजेच पूर्ण संख्या म्हणजे काय, तर यामध्ये फक्त पॉझिटिव्ह संख्यांचा विचार केला जातो. म्हणजे पॉझिटिव्ह संख्या आणि शून्य मिळून ज्या काही सगळ्या संख्या तयार होत असतील पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत, त्या सगळ्या संख्यांना काय म्हणतात, तर त्या सगळ्या संख्यांना म्हणतात पूर्ण संख्या, म्हणजेच होल नंबर्स. कळलं सगळ्यांना? म्हणजे काय येईल, शून्य प्लस येणाऱ्या सगळ्या पॉझिटिव्ह नंबर्स. ठीक आहे, ज्यामध्ये निगेटिव्ह, शून्य आणि पॉझिटिव्ह संख्या होत्या त्यांना काय म्हटलं आपण, इंटिजर्स. ठीक आहे, पूर्णांक संख्या म्हटलं. जेव्हा शून्य आणि पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत संख्या येतील त्यांना काय म्हणतो, त्यांना म्हणतो होल नंबर्स म्हणजेच पूर्ण संख्या. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? आता पुढचा कन्सेप्ट बघूयात, नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, अशा पॉझिटिव्ह संख्या शून्य व्यतिरिक्त असणाऱ्या सगळ्या पॉझिटिव्ह संख्यांना काय म्हणतात, तर नैसर्गिक संख्या म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. कळलं सगळ्यांना? म्हणजे 1 2 3 पासून इन्फिनिटी, पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत येणाऱ्या सगळ्या संख्या काय येतील, तर त्या येतील नॅचरल नंबर्स. कळलं सगळ्यांना? आणि प्रामुख्याने दैनंदिन व्यवहारामध्ये आपण सगळ्यात जास्त वापर नैसर्गिक संख्यांचाच करत असतो. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. चला आता महत्वाचा भाग. ठीक आहे, हे झालं बेसिक, याच्यावर काही क्वेश्चन येणार नव्हतं. मात्र आता असा आपण कन्सेप्ट घेणार आहोत ज्याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे, आणि क्वेश्चन येतात. ठीक आहे, तुम्हाला दिसतील यावर, या ठराविक मूळ संख्यांवर, प्राईम नंबर्सवर एक तरी क्वेश्चन येताना दिसतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर प्राईम नंबर्स म्हणजे काय. आता प्राईम नंबर्स म्हणजे अशा कोणत्या संख्या की ज्या संख्येला फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येस मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर्स म्हणतात. आता त्याच संख्येने किंवा एकने भाग जाणे म्हणजे काय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी इथं घेतो आता 4 घेतलं. ठीक आहे, आता 4ला बघा, 4ने भाग जर आपण दिलं तर किती येणार आहे, 1 येणार आहे. ठीक आहे, जर आपण 4ला 2ने भाग दिलं तर किती येणार आहे, 2 येणार आहे. जर आपण 4ला 1ने भाग दिला तर किती येणार आहे, 4 येणार आहे. आता या व्यतिरिक्त अजून कशाने भाग जाऊ शकतो का, तर भाग जाऊ शकत नाही. पण बघा आपल्याला या कन्सेप्ट मध्ये काय दिलं होतं, फक्त त्याच संख्येने आणि किंवा एकने या दोन पैकी जर भाग जात असेल तेव्हाच काय होईल, तर ती काय होणार आहे, तर प्राईम नंबर होणार आहे, म्हणजेच मूळ संख्या होणार आहे. मात्र 4च्या विषयी आपण घेताना इथं बघा, आपण 2ने जेव्हा भाग दिला तेव्हा पण पूर्ण संख्या येत आहे, भागाकार. कळलं? आता त्याच पद्धतीने आपण जसं 3 घेतलं, आता 3ला 3ने भाग जाऊ शकते किंवा 3ला 1ने भाग जाऊ शकते. मात्र या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जातो का, बघा बरं, कोणत्या संख्येने भाग देऊन, तर भाग जात नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे अशा ज्या संख्या येतील, ज्या संख्यांना त्याच संख्येने किंवा 1ने भाग जात असेल तशा संख्यांना काय म्हणणार आहोत आपण, तर तशा संख्यांना म्हणणार आहोत आपण मूळ संख्या. कळली कन्सेप्ट? मग ह्या अशा संख्या कोणत्या येतील, तर बघा अशा संख्या कोणत्या येणार विद्यार्थी मित्रांनो, तर बघा अशा संख्या येणार आहेत 2. म्हणजे मी तुम्हाला लिहूनच दाखवतो कोणकोणत्या संख्या येतील. बघा 2 येईल,
3 येईल, ठीक आहे. त्यानंतर कोणती येईल? 4 येणार का विद्यार्थी मित्रांनो? येणार नाही. 5 येईल का? येईल. आणि 6 येणार का? 6 ला 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो, 6 पण येणार नाही. मग 7 येईल का? येईल. मग त्यानंतर 8 येईल का? 8 ला 4 ने भाग जातो, 2 ने पण भाग जातो. मग त्यानंतर 9 येईल का? 9 ला 3 ने भाग जातो, येणार नाही. 10 ला नाही. 11 येईल का? येईल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं एक 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 आपण बघायचे आणि ज्या काही संख्या मिळतील अशा संख्यांना काय म्हणायचं? तर मूळ संख्या म्हणायचं. कळलं सगळ्यांना मूळ संख्या कोणत्या आहेत आणि आपल्या पूर्ण संख्या कोणत्या आहेत? सगळं कळलं. चला, आता काहीतरी महत्वाचं आहे यामध्ये. मूळ संख्यामध्ये क्वेश्चन येण्याची जिथं शक्यता आहे, कुठून क्वेश्चन मूळ संख्यांची येऊ शकतात, तसा भाग आता आपल्याला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अत्यंत महत्वाचा आहे. लक्ष द्या आणि ऐकून घ्या आणि झाल्यानंतर तुम्ही आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. मी तुम्हाला वेळ देतो त्यासाठी. ठीक आहे, आता काही महत्वाचे मुद्दे आहेत. आता हे मुद्दे म्हणजे कोणते? आता या सगळ्या मूळ संख्यांमध्ये एकमेव अशी एक मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे. आता समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्या संख्यांना काय म्हणतात? समसंख्या म्हणतात. अत्यंत सोपं कन्सेप्ट. ठीक आहे, तर बघा ही जी काही 2 संख्या आहे, ही 2 ही एकमेव सम असलेली मूळ संख्या आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त म्हणजे मूळ संख्यामध्ये एकमेव समसंख्या जर आपल्याला विचारली तर ती कोणती संख्या येणार आहे? तर ती येईल 2. ही गोष्ट लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. अत्यंत महत्वाचा विषय आहे. ठीक आहे, कळला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा बघा. एक ही संख्या आहे, ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या? ज्या संख्या मूळ नाहीत त्या आहेत ना संयुक्त संख्या. ठीक आहे, कळलं. आता बघा जसं मी घेतलं यामध्ये आता आता 2 नंतर काय येणार आहे? 3 येईल. 3 नंतर काय येईल? 4. तर 4 यामध्ये येत नाही, तर मग कशामध्ये येईल? तर संयुक्त मध्ये येईल. 6 कशामध्ये येईल? संयुक्त मध्ये येईल. 8 कशामध्ये येईल? संयुक्त मध्ये येईल. म्हणजे मूळ व्यतिरिक्त ज्या काही संख्या आहेत त्या सगळ्या संख्या कोणत्या येतील? तर त्या सगळ्या संख्या येतील संयुक्त संख्या. कळलं सगळ्यांना? ठीक आहे, म्हणजे फक्त जर असंही विचारलं की अशी कोणती संख्या आहे जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, तर काय उत्तर द्यायचं विद्यार्थी मित्रांनो? तर ते उत्तर येईल एक ही ठराविक संख्या अशी आहे जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आहे, नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, चला 2 मुद्दे झाले आपले. आता तिसरा मुद्दा बघा. ठीक आहे, आता 1 ते 100 पर्यंत जे काही मूळ संख्या आहेत, आता या सगळ्या मूळ संख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्याला समजलं पाहिजे. आता मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1 ने भाग जात असेल त्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जाणार नाही अशी संख्या म्हणजे मूळ संख्या. तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची संख्या, ही गोष्ट लक्षात ठेवा. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर त्या आहेत 25. हा आकडा आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. थेट क्वेश्चन विचारला जातो. 2 ते 3 वेळेस क्वेश्चन आलेला आहे, अजून पुन्हा क्वेश्चन येऊ शकतो. ही गोष्ट लिहून घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. किती आहे? 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 25 येतील. तर मग यावरून मी असं पण फाइंड करू शकतो, मग 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती किती येणार विद्यार्थी मित्रांनो? किती येणार सांगा बरं? 1 ते 100 पर्यंत. आता 1 ते 100 पर्यंत टोटल संख्यात 100, 25 गेल्या, मग राहिल्या किती? 75. मग 75 संयुक्त संख्या येणार का विद्यार्थी मित्रांनो? येतील का? तर येणार नाहीत. कारण की एक आपण आधीचाच पॉईंट बघून घेतला, एक ही ठराविक संख्या कोणती आहे? ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. त्यामुळे एकला आपल्याला संयुक्त संख्येमधून पण वजा करावं लागेल. मग किती संख्या राहतील? तर त्या राहतील 74. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती राहतील? तर त्या राहतील 74. ही पण गोष्ट नोट डाऊन करून घ्या. मागे मूळ संख्यावर आला आहे, संयुक्त संख्येवर पण येऊ शकतो. महत्वाचा पॉइंट आहे, थेट क्वेश्चन विचारला जातो. बरं, मार्क जायला नको आपला. चला, जे काही मुद्दे आहेत तुम्हाला नोट डाऊन करायचे असतील, ठीक आहे, तुम्हाला काही सेकंद देतो, लिहून घ्या ते सगळं. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, कळलं सगळ्यांना? मूळ संख्यांची कन्सेप्ट महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, मागचं जरी लक्षात नसेल पण हे जे काही मी गोष्टी सांगतो ह्या गोष्टी लक्षात राहिल्या. बरं, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जोडमूळ तुम्हाला कळलं असेल. आता पुढचा कन्सेप्ट आहे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या म्हणजे काय? ठीक आहे, आता सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या 2 संख्यांना फक्त आणि फक्त 1 नेच भाग जातो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे बघा, आता इथे ठराविक जर दिलेलं असेल, बघा 1 आणि 4 दिलेला आहे. आता 4 जरी मूळ संख्या नसली आणि 1 पण मूळ संख्या नसली, तर या सहमूळ संख्या का बरं येणार विद्यार्थी मित्रांनो?
कारण की बघा एकला फक्त एकनेच भाग जातो, ठीक आहे. मात्र चारचा जर विचार केला तर त्याला कितीने भाग जातो, चारने पण जातो, दोनने पण जातो आणि एकने पण जातो, ठीक आहे. मात्र या दोघांमध्ये पण जर आपण कॉमन घेतलं की कोणत्या संख्येने दोघांना पण भाग जाणार, तर ती संख्या कोणती आहे, फक्त आणि फक्त एकच ही संख्या आहे. तर अशा संख्यांना काय म्हटलं जाईल, तर अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हटलं जाईल. मग यामध्ये अजून एक मुद्दा महत्वाचा आहे की ज्या काही सहमूळ संख्या आहेत त्या मूळच संख्या असल्या पाहिजेत का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. त्या समसंख्या पण चालतील, विषम संख्या पण चालतील आणि मूळ संख्या पण चालू शकतात. म्हणजे मूळ जरी संख्या नसेल तरी पण ती सहमूळ संख्या येऊ शकते. ही गोष्ट लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे. बघा इथं दिलेलं आहे नोट म्हणून, काय दिलेलं आहे, या दोन्ही संख्या किंवा एक संख्या मूळ असण्याची गरज नाही. म्हणजे जरी मूळ नसेल तरी पण सहमूळ संख्या येऊ शकतं. आता यामध्ये बघा बरं, 24 आणि 35 या दोन्ही संख्यांचा जर विचार केला तर मूळ संख्या नाहीत. कोणत्या संख्या आहेत, ही समसंख्या आहे आणि विषम संख्या आहे. जरी मूळ संख्या नाही पण तरीही काय आहेत, या सहमूळ संख्या. आता का आहेत, तर तुम्ही 35चा जर विचार केला तर 35चे तुम्ही भाग पाडले तर कोणकोणत्या संख्येने भाग जातो, तर 35चा विचार केला तर 35ला जातो, 35ने भाग जातो, 1ने भाग जातो, 7ने भाग जातो, 5ने भाग जातो विद्यार्थी मित्रांनो, इतक्या संख्यांनी 35ला भाग जातो. त्याच पद्धतीने जर तुम्ही 24चा जर विचार केला तर 24ला बघा बरं, 24ने भाग जातो, ठीक आहे, 1ने भाग जातो, त्यानंतर 6ने भाग जातो, 4ने भाग जातो, 2ने भाग जातो आणि 3ने पण भाग जातो, ठीक आहे. आता जे काही भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या आहेत आणि 35ला भाग जाणाऱ्या संख्या मी इथं वर दिलेल्या आहेत आणि 24ने भाग जाणाऱ्या संख्या इथं खाली दिलेल्या आहेत. या दोन्ही संख्यांचा विचार जर केला तर यामध्ये अशी कोणती कॉमन संख्या दिसते, म्हणजे ज्यामध्ये 24 आणि 35 मध्ये भाग जातो अशी, तर फक्त एकमेव एक ही संख्या दिसते की ज्या एकने ह्या दोन्ही संख्यांना भाग जातो. बाकी कोणत्याही संख्येने भाग जाताना तुम्हाला दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. मग अशा पद्धतीच्या संख्यांना काय म्हणायचं, तर अशा पद्धतीच्या संख्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. कळलं, अत्यंत महत्वाची कन्सेप्ट होती ही. कळलं असेल अपेक्षा करतो सगळ्यांना मी, ठीक आहे. बघा एकदा पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना जर कळलं नसेल तर मी एकदा पुन्हा सांगतो. म्हणजे सहमूळ संख्या म्हणजे कोणत्या, की ज्यावेळेस आपण एक दोन संख्या घेऊ त्यांची भाग पाडू, ठीक आहे. भाग पाडणे म्हणजे काय होणार, अशा संख्या घेणे की ज्यांना त्या संख्येला भाग जाईल, ठीक आहे. आता आपण 24चे आपण जर फॅक्टर्स घेतले म्हणजे भाजक घेतले तर ते कोणकोणते आहेत, बघा 2 आहे, 4 आहे, 1 आहे, 6 आहे, त्यानंतर 24 आहे आणि 3 आणि 2 अशा संख्या आहेत, ठीक आहे. त्याच पद्धतीने 35चे आपण भाजक घेतले, त्याचे भाग पाडले तर कोणकोणते, 3 येईल, 5 येईल, 1 येईल, 7 येईल आणि 5 येईल. सॉरी 35 येईल, 1 येईल, 7 येईल आणि 5 येईल, ठीक आहे. यामध्ये बघा फक्त एकच हा अंक असा दिसतो की ज्याच्यामुळे दोघांनाही भाग जाऊ शकतो, बाकी कोणत्या संख्येने भाग जात नाही. तर अशा पद्धतीच्या फक्त एकनेच जर भाग जात असेल तर अशा पद्धतीच्या संख्यांना काय म्हणायचं, तर सहमूळ संख्या म्हणायचं. आता कळलं सगळ्यांना, ठीक आहे. चला कळलं का, चला आता पुढचा कन्सेप्ट आहे संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर्स. आता कंपोजिट नंबर्स म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, तुम्हाला मागेच सांगितलं मी. मूळ संख्या व्यतिरिक्त येणाऱ्या सगळ्या संख्या ज्या असतील त्या सगळ्या संख्यांना काय म्हणतो आपण, तर संयुक्त संख्या म्हणतो किंवा कंपोजिट संख्या म्हणतो. म्हणजे एक व्यतिरिक्त, एक आणि मूळ संख्या व्यतिरिक्त येणाऱ्या सगळ्या संख्या म्हणजे कोणत्या आहेत, तर त्या आहेत संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. अत्यंत सोपा कन्सेप्ट, ठीक आहे. कळलं सगळ्यांना. चला इथं वेळ देण्यासारखं नाही हे कन्सेप्ट, जिथं वेळ द्यायचा तिथं मी देतो प्रॉपर वेळ, ठीक आहे. जिथं गरज नसेल तर मी पुढे जातो, ठीक आहे. आता पुढचा कन्सेप्ट आहे इव्हन नंबर्स म्हणजेच समसंख्या. सगळ्यांना माहित आहे समसंख्या म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो, अशा संख्या ज्या संख्यांना दोनने भाग जातो त्या सगळ्या संख्यांना काय म्हणतात, तर म्हणतात समसंख्या. बघा दोनने निशेष भाग जाणाऱ्या सगळ्या संख्यांना काय म्हणतात, तर समसंख्या म्हणतात, ठीक आहे. 6ला 2ने भाग जातो, 18ला 2ने भाग जातो, 28ला 2ने भाग जातो, म्हणजेच दोनने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना म्हणतात समसंख्या, ठीक आहे. कळलं सगळ्यांना. आता विषम संख्या म्हणजे कोणत्या,
तर विषम संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना दोनने निशेष भाग जात नाही, अशा संख्यांना काय म्हणतात, तर विषम संख्या म्हणतात. म्हणजे समसंख्या व्यतिरिक्त राहिलेल्या संख्या ज्या असतील त्या सगळ्या संख्यांना काय म्हणू आपण, तर विषम संख्या म्हणू. कळलं सगळ्यांना? चला आता महत्वाचा भाग आहे त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय. काय येईल विद्यार्थी मित्रांनो, बघा, अशा दोन क्रमागत नैसर्गिक संख्या ज्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे आता कोणत्याही संख्या घ्या, ज्या कोणत्याही ठराविक संख्या असतील, म्हणजे समजा, आणि त्या कशा पाहिजेत, क्रमाने पाहिजेत. म्हणजे बघा ए आणि त्याच्या समोरची संख्या काय होईल, ए प्लस 1 होईल. ठीक आहे, एकनेच वाढ होईल त्या संख्येची आणि त्याला आपण करू निमपट, म्हणजे त्याला देऊ दोनने भाग. तर हा ज्या काही सूत्रानुसार जी काही व्हॅल्यू निघेल ती संख्या कोणती निघणार आहे, तर ती संख्या निघणार आहे त्रिकोणी संख्या. बेस बघा, हाच फॉर्म्युला इथं दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे अशा नैसर्गिक संख्या की ती संख्या आणि त्याच्या पुढील संख्या या संख्यांचा केला गुणाकार आणि त्याची केली निमपट, जो काही उत्तर येईल ते उत्तर काय असणार आहे, त्या ठराविक संख्यांची त्रिकोणी संख्या. आता बघा कशा पद्धतीनं जो क्वेश्चन सॉल्व्ह तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. बघा आता इथे काय दिलेलं आहे, एन आणि n+1. ठीक आहे, तर बघा मी n = किती घेऊ, 8 घेतो. ठीक आहे, आणि n+1 म्हणजे त्याच्या समोरचा अंक, तर काय येईल तो विद्यार्थी मित्रांनो, तर तो येईल 9. त्याचा केला गुणाकार. ठीक आहे, आणि त्याची केली निमपट. निमपट म्हणजेच त्याला 2ने भाग देणे. ठीक आहे, मी इथं 2ने त्याला भाग देणे. कळलं सगळ्यांना? तर आता त्याची आपण त्रिकोणी संख्या काढू. आता 8ला 2ने भाग जातो, तर जातो विद्यार्थी मित्रांनो. आपण 8ला 2ने भाग द्यायचा आहे, तिथे येणार 4. मग 9 चोक किती होणार, 9चा फाडा सगळ्यांना येतो का, यायलाच पाहिजे. फाडेपाठ असायलाच पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो 30 पर्यंत. तर 9 चोक किती होणार, तर ते होणार 36. म्हणजेच 8 आणि 9ची त्रिकोणी संख्या कोणती येईल विद्यार्थी मित्रांनो, तर ती येईल 36. कळलं सगळ्यांना? अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या काढायचं. गोष्ट लक्षात ठेवा, महत्वाचा आहे, फॉर्म्युला लिहून घ्या. बघा आता संख्यांवर आधारित आता जे काही प्रक्रिया आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया. मात्र आज वेळ झालेली आहे. ठीक आहे, अजून पुन्हा एका नव्या दमाने आणि जो काही राहिलेला भाग आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत आनंदित राहा, फिजिकलची प्रॅक्टिस करा, आपल्या पेपरची प्रॅक्टिस करत राहा आणि मजेत राहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.